सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हा माझा सेकंड ब्लॉग आहे. आज आपण बनवत आहोत ज्वारीची आरोग्यवर्धक अशी ज्वारीची भाकरी. सर्वप्रथम मी किचनचा कट्टा धुवून घेत आहे. त्याच्यावरच आपण भाकर थापणार आहोत. माझी मुलगी आली आहे, तिला मी तिची समजूत काढत आहे. ती रडत आहे, मला उचलून घे म्हणून तिची समजूत काढत आहे आणि तिच्या मामाला घे म्हणत आहे. किचनचा कट्टा धुवत आहे कारण मी भाकरी किचनच्या कट्ट्यावरच थापणार आहे. त्याच्यामुळे मी किचनचा कट्टा चांगला स्वच्छ धुवून घेते व त्याच्यावर आपण भाकरी करू. तर चला पुढे बघू. मी ज्वारीचं पीठ आणले. ज्वारीचं पीठ मी चाळून घेते. ज्वारीचं पीठ चाळून घेतल्यानंतर भाकरी थापूया. काय खायला की दोन हलवलं मग हे हेल्मेट इथं फ्रीजवर ठेवतो मी. वडावर पाडून घ्यायचं आम्ही है ना. व्यवस्थित पीठ चाळून पिठाचं आळं करून घेतलं आहे, जेणेकरून पाणी त्यात घालून व्यवस्थित मळता येईल मला, म्हणून पाणी साईडला जाऊ नये म्हणून ते व्यवस्थित पिठाचं आळं करून घेतलं आहे. पाच ते सहा भाकरी होतील एवढं पीठ मळून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित मळत आहे, जेणेकरून आपल्या भाकरी मऊ फुगतील. अशा प्रकारे पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यावं लागतं. पीठ मळण्यावरच भाकरी अवलंबून असते. पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं असेल तर भाकरी व्यवस्थित होतात. व्यवस्थित असा पिठाचा गोळा मळून घेतला आहे. त्याच्यातूनच मी प्रत्येक भाकरीसाठी सब बाजूला थोडं थोडं काढून घेईन. आधी थोडंसं कडक मळून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला भाकरीला पाहिजे तसं थोडंसं पाणी लावून मळून घेऊन व्यवस्थितपणे भाकरीला आवश्यक असेल त्या पद्धतीने ते मळून घेऊन भाकर थापणार आहे. तर चला बघूया. भाकरीचं पीठ मळताना थोडंसं जोर लावावा लागतो. जोर लावून मळल्यास ते व्यवस्थित मळलं जातं. मग आपली भाकरसुद्धा व्यवस्थित येते. भाकरीचा उंडा तयार करून घेतला आहे. खाली चाळणीने पीठ चाळून व्यवस्थित पसरवून घेत आहे.
जेणेकरून आपल्याला भाकरी व्यवस्थित थापता येईल. मी भाकरी दोन्ही हाताने उचलते आणि तव्यावर घालते, जेणेकरून भाकरीला फुगे येत नाहीत आणि भाकरी व्यवस्थित अशी भाजली जाते. म्हणून मी भाकरी दोन्ही हाताने टाकते तव्यावर. आणि भाकरीला पाणी सुद्धा हातानेच लावते. कोणी कोणी मलमलचा कपडा ओला करून पाण्यात बुडवून लावतात, पण मी हातानेच लावून व्यवस्थित लावून घेते. भाकरी खालच्या बाजूने व्यवस्थित शेकली गेली म्हणून भाकरी तव्यावर पलटी केली आणि दुसरी भाकर थापत आहे. आणि तव्यावरली भाकर भाजीसारखं आपली खालची भाकर रेडी होते. त्यामुळे भाकरी व्यवस्थित आणि लवकर तयार होते.